एक वैश्विकतेचं अंग त्याला असतं. त्याच्यामुळे खरं म्हणजे हातात विश्व असं आपण जे म्हणतो, ते हातात विश्व यापूर्वी येणाऱ्यांच्या अनेकांच्या हातामध्ये होतं. तेव्हा काही सोशल मीडिया नव्हता, पण त्याला वैश्विकतेचा एक अंग होतं हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये विश्वबंधुत्व ही संकल्पना आली आणि वसुदैव कुटुंबकमचा एक भाव हा व्यक्त झाला आणि संतांनी पुढे तो आपापल्या सगळ्या लिखाणातून व्यक्त केलेला आहे. संत ज्ञानेश्वर जेव्हा फसायदानामध्ये म्हणतात की हे विश्व बंधुत्व किंवा हे विश्वदेव विश्वात्मक देव असा जेव्हा तो उल्लेख ते करतात, त्यावेळी त्यांच्या हातामध्ये आणि मनामध्ये एक वैश्विक भावना ही निश्चितपणाने असते आणि ते पुढे बुद्धांच्याही तत्वज्ञानामध्ये आपल्याला दिसतं. त्यामुळे या सगळ्या संकल्पनेचा इतिहास आणि विकास आपण जर समजून घेतला तर वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना ही संपूर्ण विश्वाला एक परिवार मानते आणि ती रूढ झालेली आहे. त्याचे काही परिणाम आपल्याला दिसतात. ते जर नसतं तर 13व्या शतकामध्ये वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली आणि एका ठिकाणी ते लिहितात की विश्वाचे अर्थ माझ्या मनात सामावलेला आहे. आणि अशी ही विश्वाचा अर्थ जेव्हा मनामध्ये सामावतो त्यातनं होणारं लिखाण हे निश्चितपणानं सगळ्या विश्वाला गवसणी घालणारं तयार होतं हे आपल्याला येतं. भगवान बुद्धांनी सुद्धा आपल्या सगळ्या शिकवणीतून सगळ्या विश्वाला प्रेम देण्याची एक भावना व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते. आधुनिक युगामध्ये जर आपण पाहिलं तर स्वामी विवेकानंद ज्यावेळी शिकागो परिषदेमध्ये गेले आणि त्यांनी सहिष्णुतेचा संदेश हा सगळ्या विश्वाला दिला, त्यांच्याही हातामध्ये त्यावेळी त्यांनी केवळ आपला देश आमचं मोठेपण हे जसं मांडलं तसं त्यावेळी आमची संस्कृती किंवा आमचा धर्म हा विश्वाला गवसणी घालणार आहे अशा पद्धतीचे विचार त्यामध्ये व्यक्त केले. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की जागतिक ज्ञान जर आपल्याला मराठी भाषेला उपलब्ध करून द्यायचं असेल तर मराठी विश्वकोशाची निर्मिती ही त्या काळामध्ये झाली. त्यामुळे हातात विश्व या संकल्पनेचा खरा अर्थ असा आहे की संपूर्ण जगाची ताकद, जबाबदारी किंवा त्यावर नियंत्रण असणं असा खरं म्हणजे होऊ शकतो. आज आधुनिक संदर्भामध्ये आपण बघतो की दळणवळण किंवा स्मार्टफोन अशा अनेक गोष्टींमुळे जग हातात आल्यासारखं वाटतंय. हे आपल्या देशाच्या प्रगतीचं एक जागतिक जोडणीचं लक्षण आहे हे निश्चितपणाने आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचे संवाद हे आपण आता या समाज माध्यमांच्या माध्यमातून